प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची घटना। चेंगराचेंगरी दरम्यान 14 जणांचा मृत्यू झाल्याची भीती। पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगींशी संवाद साधला। मोदींनी कुंभमेळ्यातील परिस्थितीचा आढावा घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 3 दिवस दिल्लीत प्रचार दौऱ्यावर। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक असणार। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर। 2 दिवस दिल्लीतील बैठकांना मुंडे उपस्थित राहणार। अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। 2 मोठ्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा न होण्याचे संकेत। बीड हत्या प्रकरणात जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडे दोषी असेल तरच राजीनामा घेण्याची अजित पवारांची भूमिका। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनीच निर्णय घ्यावा। भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। सुरेश धस भाजपातले खालचे कार्यकर्ते। धस काय बोलतात त्याच्याशी मला देणं घेणं नाही। वरिष्ठ नेत्यांचं मत महत्त्वाचं। अजितदादांचं धसांना प्रत्युत्तर। सत्ताधारी पक्षातील लोक अजित पवारांना टार्गेट का करतायत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर इतका अटॅक का होतोय? धनंजय मुंडेंवरून खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। अंजली दमानिया आणि संदीप क्षीरसागर चिल्लर व्यक्ती। दमानियांनी अजित पवारांऐवजी कोर्टासमोर पुरावे द्यावेत। धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानिया क्षीरसागरांचा अजेंडा। लक्ष्मण हाकेंचा आरोप। अंजली दमानिया यांनी मला आणि मुख्यमंत्र्यांनाही काही कागदपत्र दिली आहेत। ती कागदपत्र सीआयडी आणि एसआयटीला दिली। पुराव्यांचा तपास झाला पाहिजे। जो दोषी आढळेल त्याला फाशी झाली पाहिजे। अजित पवारांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी नाहीच। आता 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार। ठाकरे गटामुळेच निवडणुकीला दिरंगाई। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणीवर शेलारांची प्रतिक्रिया। राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घ्यायच्या नाहीयेत। प्रशासकाच्या माध्यमातून राज्य ताब्यात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न। निवडणुका आता नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांची टीका। शिवसेना आमदार विजय शिवतारेंनी अजित पवारांची भेट घेतली। शिवतारे आणि अजित पवारांमध्ये 20 मिनिटं चर्चा। दोन्ही नेत्यांमधील चर्चा अद्यापही गुलदस्त्यात। आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव सुरू होणार। मंत्री आशिष शेलार यांनी दिली माहिती। राज्य मराठी चित्रपट महोत्सव 3 दिवसीय असणार। शेलारांची माहिती। फिंगरप्रिंटबाबत कोणताही अधिकृत अहवाल समोर आला नाही। आरोपी शरीफुलच्या फिंगरप्रिंटवर मुंबई पोलिसांची माहिती। अटक आरोपीचे फिंगरप्रिंट जुळत नसल्याचा अहवाल समोर आला होता। सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर। मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDAकडे तक्रार। सेलिब्रिटीजना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीवर प्रश्न उपस्थित। टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरण। आर्थिक गुन्हे शाखेकडून युक्रेनच्या नागरिकाला अटक। आर्मेन गरून अटाईन असं अटकेतील आरोपीचं नाव। या प्रकरणी सुमारे 9700 गुंतवणूकदारांनी केली आहे तक्रार। जीबीएस रुग्णांना मिळणार मोफत इंजेक्शन। पुणे महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय। मनपाच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस मोफत उपचार केले जाणार। वाढती रुग्णसंख्या पाहता निर्णय। लातूरमध्ये हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांनी सोयाबीनचे ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आणले। मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर आल्यानं प्रशासनाची तारांबळ। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी तर खरेदीची मुदत 31 जानेवारी। ठाणे जिल्ह्यातील वांगणी ग्रामपंचायतीत सरपंचावर भ्रष्टाचाराचे आरोप। ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांचं आमरण उपोषण। कचऱ्याची ट्रॉली, आरोग्य घरपट्टी यात भ्रष्टाचाराचा आरोप। सरपंचांना पदमुक्त करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी। वांगणी ग्रामपंचायतीत साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा काही सदस्यांचा आरोप। माझ्यावरील आरोप खोटे आणि बिनबुडाचे। मानसिक त्रास देऊन बाजूला करण्यासाठी हे षडयंत्र। वांगणीच्या सरपंच वनिता आढावांकडून भूमिका स्पष्ट। सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू। भारतीय परंपरेला साजेसे कपडे परिधान करण्याचं आवाहन। भाविकांनी शॉर्ट कपडे घालून मंदिरात येऊ नये। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नवदाम्पत्याला थेट दर्शन मिळणार तर स्थानिकांच्या थेट दर्शनाचा वेळही वाढवला। अंबरनाथ शहरात साचले कचऱ्याचे ढीग। पालिकेच्या कचरा उचलण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह तर ठेकेदाराकडे गाड्या कमी असल्यानं शहरात कचरा कोंडी। भाजपा आमदार सुरेश धस यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। सुरेश धस यांच्याकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। सुरेश धसांकडून मनोज जरांगेंना सलाईन लावून घेण्याचा आग्रह। मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे, सलाईन घेणं गरजेचं आहे। सुरेश धस यांचा जरांगेंना आग्रह। आमदार सुरेश धस यांच्या कुटुंबियांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट। सुरेश धस यांच्या पत्नी आणि आईनं देशमुख कुटुंबासोबत संवाद साधला। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पुण्यात सकल मराठा समाजाकडून
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण, जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाचं निवेदन दिलं, मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलनाचा इशारा। गडचिरोलीच्या जिल्ह्यातील मलेरिया निर्मूलनासाठी विशेष दल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानुसार डॉक्टर अभय भंग यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांचं विशेष कृती दल स्थापन। नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं, विरोध वाढत असल्यानं मोजणी न करताच अधिकारी परतले। अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा विटंबना घटनेचे मनमाडमध्ये पडसाद, आरपीआयने मोर्चा काढून घटनेचा निषेध दर्शवला, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। नाशिकच्या दिंडोरीच्या वणीचारोसे गावात भीषण पाणी टंचाई, पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा, गावाला नियमित पाणी पुरवठा करण्याची महिलांची मागणी। नागपुरात भुयारी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, मनीष नगरला वर्धा मार्गाशी जोडणारा भुयारी रेल्वे मार्ग, हजारो नागपूरकरांचा प्रवास सुकर होणार। सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी विरोधात भक्कम पुरावे, मुंबई पोलिसांची माहिती, सैफ हल्ला प्रकरणी पोलिसांची पहिल्यांदाच पत्रकार परिषद, तर फिंगरप्रिंट संदर्भात अधिकृत अहवाल अद्याप आला नसल्याचीही माहिती। विद्यापीठ महाविद्यालय निवडणुकांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार, अभाविप कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर फडणवीसांचं उत्तर, कॉलेज निवडणुका नेतृत्व तयार करण्याचं केंद्र असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची स्थापना होणार, राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचा मोठा निर्णय, विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या सूचना। कॉलेजचं कॅम्पस अराजकता माजवण्याचं मोठं केंद्र, अराजकता पसरवणाऱ्यांना राष्ट्रभक्तीनं उत्तर द्यायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। नागपुरात भुयारी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, हजारो नागपूरकरांचा प्रवास सुकर होणार, वर्धा मार्गाला रेल्वे भुयारी मार्ग जोडणार। पुस्तकांना वह्यांची पानं लावण्याचा शासन निर्णय रद्द, तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी घेतला होता निर्णय, पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात येणार। राज्यात 51 लाख टन साखर उत्पादनाची नोंद, तर गाळप साखर उत्पादन उतार्यात कोल्हापूर अव्वल क्रमांकावर। म्हाडाच्या पुणे मंडळातील 3362 सदनिकांसाठी आज सोडत, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार, पंकज भोयर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं सोडत। पुणे शहरात 30,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण, जीबीएस बाधितांची संख्या वाढत असल्यानं पुणे पालिका ॲक्शन मोडवर, पालिकेकडून 85 पथकांची नियुक्ती। जीबीएसची रुग्णसंख्या वाढण्याच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू, केंद्रीय उच्चस्तरीय पथकाची पुण्यातील आरोग्य यंत्रणांबरोबर बैठकांचं सत्र सुरूच, तर विहीर परिसराचीही स्वच्छता सुरू। मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेची विशेष मोहीम, पालिकेकडून फेरीवाला मुक्त परिसर मोहिमेअंतर्गत कारवाईचा बडगा। मुंबईत मध्य रेल्वेवरील कर्णाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी ते मस्जिद दरम्यान ब्लॉकची मालिका सुरूच, आज विशेष आपत्कालीन ब्लॉक। अंबरनाथ शहरात बेकायदा बॅनरबाजी दिसल्यास तक्रार करा, अंबरनाथ नगरपालिकेचं नागरिकांना आवाहन।